खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरण अलिबागच्या पोयनाड नाक्यावर शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। जिल्हा प्रमुख राजा केणींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। गुन्ह्याच्या सूत्रधारांना अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली, त्या हत्येमागील जे सूत्रधार कोण आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक होऊन त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे। यासाठी जो आमचा आजचा निषेधाचा आंदोलन आहे आणि त्यांचा ह्या मागचा आरोपींच्या मागचा जो सूत्रधार कोण आहे त्याची लवकरात लवकर त्यांना अटक व्हायला पाहिजे। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असेच रस्ता रोको किंवा निषेधाचे आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे। तरी प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की ह्या हत्येमागील जो कोण सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। सोलापुरात एमआयएमला मोठा धक्का बसला। एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दींनी राजीनामा दिल्याची माहिती इम्तियाज जलील यांच्यानंतर फारुख शाब्दी हे एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते। सोलापूर शहर मध्य विधानसभेतून फारुख शाब्दी यांनी 2 वेळा निवडणुकीच्या खरं ते रिंगणात होते। दोनही वेळेस फारुख शाब्दी यांनी दुसऱ्या क्रमांकावर खरं तर यश प्राप्त केलं होतं। ते नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेची आणि वंचितची युती जाहीर झाली आहे। संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करण्यात आली आहे। दोनही पक्षांमध्ये 33-33चा फॉर्म्युला ठरला। आमचे मित्र बोलल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे 50-50चा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघेही पक्ष त्यानुसार आम्ही समोर निवडणूक लढणार आहोत। वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेल्या कित्येक दिवसापासून नाही का आज महानगरपालिकेमध्ये महानगर क्षेत्रामध्ये आपली ताकद मजबूतीने दाखवत आहे। त्या हेतूने आज आम्ही असा विचार केलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत बराबरीच्या वाटेने म्हणजे 50-50च्या वाटेने आम्ही युती करणार आहोत त्यांच्यासोबत। काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला विचारणी केल्यानंतर त्यांनी सन्मानजनक वाटा असा आम्हाला देण्यास तयार नसल्यामुळे ती युती आम्ही करण्यास नकार दिलेला आहे। अहिल्यानगरमध्ये महायुती जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। रात्रीपर्यंत जागा वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या एकूण जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे। आज रात्रीपर्यंत निर्णय होईल। त्यांचा अधिकार आहे की जागा मागायचा, पण महायुतीमध्ये त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मग शेवटी चर्चा आणि निर्णय होईल आणि काही चांगलं व्हावं, चांगलं घडेल अशी अपेक्षा व्यक्त करूया। निवडणूक प्रक्रियेमध्ये नव्या जुन्याचा वेळ घालावाच लागतो ना, त्यामुळं असं काही कोणाला जाणीवपूर्वक अन्याय करण्याची भूमिका नाही आहे। ज्यावेळी यादी प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्या लक्षात येईल की किती निष्ठावंतांनाच किती या ठिकाणी संधी दिलेली आहे हे आपल्या लक्षात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।